आणि एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, मराठी सक्तीच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं थोडीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय। कारण रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी 3 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे। चालकाला सुरुवातीला 1 महिन्याची मुदत दिली जाईल। या 1 महिन्यात त्यानं मराठी न शिकल्यास पुन्हा 3 महिन्यांची मुदत दिली जाऊ शकते। मात्र या कालावधीत चालकाचा परवाना रद्द केला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। जे मराठी आहे प्रवाशांशी संवाद साधण्याचं ते मराठी येणं गरजेचं आहे, फक्त त्यासाठी वेळ द्यावा। आणि म्हणूनच आम्ही 1989चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये बदल करून 12 ऑगस्ट 2026 रोजी कायदा पारित केला। त्यामध्ये पहिल्यांदा जर मराठी रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना येत नसेल तर 30 दिवसाची मुदत, 30 दिवसामध्ये ते बोलू शकले नाही तर परत 3 महिन्याची मुदत, आणि त्या मुदतीमध्ये फक्त त्याचा जो बॅज आहे तो निलंबित केला जाईल। परंतु 1 महिना अधिक 3 महिने ह्या 4 महिन्यामध्ये जर त्याला मराठी आलं नाही तर मात्र त्याचा जो बॅज आहे तो रद्द करण्यात येईल, अशा प्रकारचा तो कायदा। काल संध्याकाळपर्यंत आमचे मुख्यमंत्री जो तुमचे नागपूरचे योग्य सुपुत्र आहेत त्यांनी अशी घोषणा केली कि अगर टाइम बढ़ा के मांगना तो टाइम बढ़ा के भी देंगे, कोई दिक्कत नहीं है, लेकिन हम किसी पे जोर जबरदस्ती नहीं करेंगे, मराठी भाषा इम्पोर्ट नहीं करेंगे। पण सर्वांना मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे, कमीत कमी याचा प्रयत्न सगळ्यांकडून सुरू झाला पाहिजे। तो मी समाधानी आहे माझ्या शासनावर की त्यांनी एक असा निर्णय बहुतेक घेतलेला आहे की जोपर्यंत सगळे मराठी बोलणं शिकत नाही तोपर्यंत मराठी शिकविण्याचा प्रशिक्षण केंद्र चालू राहील। एकीकडे राज्य सरकार चालकांना मुदतवाढ देण्यासाठी सकारात्मक असताना चालकांनी मात्र कोर्टाची दारं ठोठवायला सुरुवात केली। राज्य सरकारच्या 12 ऑगस्टच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। ही अधिसूचना मोटार वाहन कायदा 1988च्या अधिकाराच्या बाहेरची असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे। कायद्यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी भाषेची कोणतीही अट नाही असा दावा करण्यात आला आहे।